नमस्कार वाचक मंडळींनो, मी सुदर्शना. वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मंडळी, बरेचदा असं होतं की चोखंदळपणे पुस्तक हाताळणारे आपण एखादं हटके पुस्तक आपल्या हातात पडतं आणि आपण त्याचा विचार करतो, चला वाचून तर बघूया, असा विचार करून ते वाचतो. असेच एक पुस्तक सध्या माझ्या हाती लागले आहे. गवती समुद्र ही एक इंग्लिश कादंबरी आहे. द सी ऑफ ग्रास याचे मूळ लेखक आहेत कॉनरॅड रिस्टर. याचा मराठीमध्ये शांता शेळके यांनी अनुवाद केलेला आहे. ही एक नातेसंबंधाची हळूवार चित्रण असलेली हृदय कादंबरी आहे. अमेरिकेत प्रथम वसाहत करणाऱ्या धाडसी लोकांच्या नसात खेळणारे, नवनव्या अज्ञात प्रदेशात शोध घेऊन पाहणाऱ्या ते उष्ण साहसी जोमदार रक्त आता कायमचे थंड झाले आहे, खच्ची केलेल्या माणसाळलेल्या घोड्यासारखे. हॉल हा जिम ब्रुटन यांचा पुतण्या आहे. त्याच्या नजरेतून ही कादंबरी पुढे पुढे जाताना दिसते. तो लिहितो की मानवी शक्ती खाली आणलेल्या सीमेवरील वसाहतीसारखे तोंडाशी फेस आलेल्या घोड्यावर बसून आपल्या अपार पसरलेल्या कुरणातून वेगाने दौड करणाऱ्या गवताचे व गुराढोरांचे आपले प्रचंड साम्राज्य केवळ नजरेच्या आगीच्या जोरावर एकत्रित ठेवणाऱ्या जिम ब्रुटन या माझ्या काकांच्या नसानसात उष्ण रक्त खेळत असे. परत मी कोणात पाहिले नाही. काकांच्या आयुष्यात लुटी नावाची एक स्त्री आली आणि हॉलचे आयुष्यच बदलून गेले. त्याची रवानगी बोर्डिंग स्कूलसाठी दुसऱ्या शहरात झाली. कुरण नदीच्या काठाने दक्षिण उत्तर पसरलेले होते. 120 मैलांचा अफाट विस्तार असलेले कुरण काकांच्या अगदी दारापर्यंत येऊन पोचले होते, तर पलीकडे मावळतीच्या थेट क्षितिजापर्यंत जाऊन पोहोचले होते. गुराढोरांनी कितीही दूरवर जायचे म्हटले तरी ते त्यांना अपुरे पडत नसत. मॅसॅच्युसेट आणि कनेक्टिकट या दोन्ही वसाहती एकत्र केल्या तरी त्याहीपेक्षा मोठा असाच त्याचा विस्तार होता. टेक्सासमधील त्यांची गुरे तिथे चरू लागली की अगदी छोटी छोटी क्षितिजापर्यंत दिसत असत. त्याचा काका एक दंतकथा होता. अशा काकांच्या आयुष्यात लुटी आली, त्यामुळे हॉलला शॉर्टफोक इथे हॉस्टेलवर जावे लागले. त्याला त्याच्या काकांचे घर सोडावे लागले. या सर्वांचा हॉलच्या मनावर परिणाम असा झाला की प्लुटीबद्दल मोठा गैरसमज झाला. ती अजून काकांच्या घरी पोहोचलीही नव्हती, पण योगायोगाने लुटीला स्टेशनवर आणण्याचे काम हॉललाच करायचे होते. जेव्हा ती ट्रेनमधून उतरली तेव्हा त्याच्या आश्चर्याला ठिकाणाच राहिला नाही. लुटी जेव्हा स्टेशनवर उभी होती तेव्हा सगळे लोक तिच्याकडे बघत होते, पण तिला त्यात काहीही फरक पडलेला नव्हता. हॉलने जेव्हा तिला बघितले तेव्हा लुटीने डोक्यावर छान पीस लावलेली हॅट घातली होती, ज्यामुळे तिचा चेहरा झाकला होता. तिचा बांधा नाजूक आणि मोहक होता. चेहऱ्यावर सतत हसू फुललेले असायचे. डोळे बोलके होते. हॉलला जेव्हा तिच्या जवळ गेला तेव्हा तिने त्याला ओळखले. तिने आपले दोन्ही ओठ गालावर टेकून त्याची पापी घेतली आणि अगदी परिचित असल्यासारखे ती त्याच्याशी गप्पा मारायला लागली. ती माणसांवर प्रेम करणारी बोलघेवडी व्यक्ती होती. वसाहतमधील लोकांचे भांडणे झाले होते व एकाची हत्या झाली होती. त्याच्या खटल्याचा निकाल म्हणून त्याचे काका कोर्टात गेले होते, म्हणून हॉल लुटीला घेऊन कोर्टात गेला होता. त्या दोघांचा जोडा विरोधी होता. काकांचा उंच कडक बांधा, करड्या धारदार मिशा, रांगडा गडी ही मात्र नाजूकशी होती, त्यामुळे त्यांची जोडी विजोड दिसत होती.
हॉलला तिचे नेहमीच कोडे पडलेले असायचे. हॉलचे शालेय शिक्षण संपले व तो कॉलेजमध्ये दाखल झाला. पुढे जाऊन त्याने डॉक्टरीचा अभ्यास सुरू केला. इकडे प्लूटीचा संसार पुढे पुढे जात होता. प्लूटीला 2 मुली आणि 1 मुलगा झाला. त्यानंतरही तिचा फॉर्म तसाच टिकून होता. ब्राईस चेंबरलेन हा एक वकील होता. त्याची वकिली फारशी चालत नसे. त्याला हॉलच्या काकांचे नेहमीच भीती वाटत असे. वसाहतीचे वारे बदलू लागले होते. त्या ठिकाणी नवीन नवीन लोक येऊन छोट्या छोट्या राहुट्यांमध्ये वसाहत करू लागले होते. हे लोक बरेच वर्ष असेच राहत असत. गरिबीमुळे पिडलेले लोक काही ना काही कारणाने त्रस्त असत. त्यांच्या वसाहतीत नेहमी भांडणे, मारामार्या, खून खराबा हे नित्याचेच होते. परंतु काही वर्षानंतर काही लोकांना असे वाटले की ही वसाहत कोण्या एकाची जहागीर नाही. अशा लोकांमध्ये ब्राईस चेंबरलेन हा सुद्धा एक होता. त्यांनी या लोकांना मदत करायला सुरुवात केली. त्या लोकांसाठी काम करायला सुरुवात केली. त्यांना स्वस्त दरात जमिनी मिळवून देऊन तेथे कायदेशीर रहिवासी करायला सुरुवात केली. त्यामुळे त्याची वकिलीही जोरात चालू लागली. वसाहतीमध्ये राहुट्यांच्या जागी पक्की घरे दिसू लागली. घराच्या आजूबाजूची जमीन शेतीसाठी वापरली जाऊ लागली. त्यामुळे मुळात दूरपर्यंत असलेले गवती कुरण आता शेतीमध्ये बदलले गेले होते. वसाहतींमध्ये शाळा, घरे, दुकाने असे बदललेले वातावरण दिसून येत होते. या सर्वांचा परिणाम स्वरूप ब्राईस चेंबरलेन याची प्रगती होऊन त्यांनी सॉल्टफोर्कला आपले ऑफिस उघडले. परराज्यातून येणाऱ्या लोकांना स्वस्त दरात जमिनी मिळवून देऊन त्यांची कागदपत्रे तयार करण्याचे ऑफिस त्यांनी उघडले होते. त्याचे आमच्या घरी येणे जाणे बरेच वाढले होते. एकदा प्लूटीशी बोलताना त्यांनी काही उघड म्हटले, सुधारण्याची पावलं पश्चिमेकडे झपाट्याने पडू लागली आहेत. लवकरच येथेही येऊन पोचतील आणि तुमच्या घराभोवतालचा या सुपीक कृणावर सर्वत्र शेती आणि शाळा दिसू लागतील. त्याचे हे वाक्य ऐकून मी भयचकित झालो. पण काका मात्र त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत होते. एक दिवस अचानक प्लूटी माझ्याजवळ येऊन उभी राहिली आणि मला म्हणाली, पॉल, तू आता लहान राहिलेला नाही. तू जग बघितलं आहे. तुला सगळं कळतं. मोठ्या शहरात जाऊन तू शिकून आला आहेस. मी उद्या सकाळी घरातून पळून जाणार आहे. तुझ्या काकाला कायमचे सोडून. जग मला याबद्दल काय म्हणतात याची मला काही फिकीर नाही. आणि खरोखरच एक दिवस ती घरातून निघून गेली. तिच्या जाण्याने काकांना खूप धक्का बसला. घरही बेशिस्त झाले. मुले वाटेल तशी वागू लागली. मोठा मुलगा त्याला दारूचं आणि जुगार खेळण्याचा शौक जडला. तो हातात पिस्तूल घेऊन गुंडगिरी करणाऱ्या टोळीचा नायक आहोत अशा तऱ्हेने वावरत असे. इकडे बाकीचेही जग बदलत गेले. तसे प्रगतीचे वारे त्याच्या काकाच्या वसाहतीपर्यंतही येऊन पोहोचले होते. जिथे लांब लांब पर्यंत गवताचे कुरण होते तिथे छोटे छोटे टेंट उभारले गेले. काहींनी विटांचे कच्चे घर बांधले होते. घराच्या दुरकांड्यातून धूर बाहेर पडत होता. आजूबाजूच्या जागेत गवत खोदून शेती केल्या जात होती. तरीही माझा काका ताठपणे उभा होता. आपल्या करड्या स्वभावाला अनुसरूनच वागत होता. एक दिवस त्याच्या मोठ्या मुलाने कुणाचा तरी खून केला आणि त्यामुळे मेक्सिकन लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. सगळे लोक त्याच्या मागे लागले. तो एका जुन्या घरात लपून बसला होता. तो खूप घायाळ झाला होता. त्याला बाहेर काढणे शक्य नव्हते. शेवटी हिम्मत करून मी माझी डॉक्टरची पेटी उचलली.
त्यात सर्व साहित्य नीट भरले आणि त्यावर इलाज करायला गेलो. त्याने बंदुकीच्या गोळीचा धाक दाखवला, परंतु मी न ऐकता आत गेलो. त्याला खूप खोल जखम झाली होती आणि पुष्कळ दिवसांपासून खायला न मिळाल्यामुळे तो खूप अशक्तही झाला होता. अंगावर फाटके कपडे घातले होते. मी त्यावर इलाज केला, त्याला वाचवण्याचा प्रयत्नही केला, पण तो निष्फळ झाला. तो जगू शकला नाही. काकाने आपले वजन वापरून त्याला कोर्टातून सोडविले आणि त्यावर अंत्यसंस्कार केले. अचानक एक दिवस लुटी प्रगट झाली. ती घरी आली होती. घरात काहीही झाले नाही अशासारखे घरात वागत होती. मला खूप आश्चर्य वाटले होते. आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण मधल्या काळात ती कुठेच दिसली नव्हती. पण ती आता घरात अशी वावरत होती की जसं काहीच घडलेलं नाही. पण काका तिच्या सर्व बिनसलेलं होतं. इकडे ब्राईस चेंबरलेन यांनी आपली वकिली सुरू केली होती. लोकांना स्वस्तात जमिनी मिळवून देऊन त्याचे कागदपत्र तयार करून देणे हाच त्यांचा धंदा बनला होता. काकांचे जिथे गवती कुरण होते तिथे आता सगळीकडे वसाहती बसल्या होत्या. गावात, शहरात खूप फरक पडला होता. जेम्स ब्रुटन आणि लुसी ब्रुटन यांचा मुलगा ब्रॉक येथे चिरनिद्रा घेत होता. लोकांमध्ये ब्रॉकबद्दल अजूनही एकमत झालेले नव्हते. त्याप्रमाणे मधल्या वर्षात लुटी कुठे होती, काय करत होती याबद्दल त्यांच्यामध्ये चर्चा चालू होती. लुटी स्वतःहून खरी वस्तुस्थिती कोणाला सांगणार नाही याबद्दल माझी खात्री होती. लुटी घरी आल्यानंतर लवकरच सारा आणि बेट तिथे आल्या होत्या. तिला येऊन 1 महिना झाला होता. लुटी, सारा व बेट या दोघींना घेऊन काकांच्या गाडीतून बार 44 येथे गेली होती. मी त्या दिवशी आमच्या कुरणावर घरीच आलो होतो. काका व मी दोघेजण गॅलरीत उभे होतो. काकांची नजर ब्रॉकच्या दफनभूमीकडे उभ्या केलेल्या त्या दगडावर गेली होती. क्षणभराने तो आपल्या पाईपमधून तंबाखू भरत मला म्हणाला, हॉल, लुटी अजूनही किती तरुण दिसते पाहिलंस ना? मधल्या काळात तिने फार सोसलं, फार सहन केलं. एवढं सोसावं लागलं आहे. इतकं सोसायला माणूस फार खंबीर हवा. पण मी पहिल्यापासूनच मोठी धीराची आहे. तिच्यासारखी स्त्री हजारात मिळायची नाही. हो, हजारात मिळायची नाही. मी काकांकडे पाहिले. त्याचे डोळे सौम्यपणे चमकत होते आणि एखाद्या प्रचंड पर्वताच्या उभ्या सुळक्यावर मावळत्या सूर्याचे ऊन पडावे व त्या पिवळ्या सोनेरी प्रकाशात तो सुळका उजळून निघावा तशी काकाची जर्जर सुरकुतलेली मुद्रा एक खोल आंतरिक समाधानाने झळकत होती. अशा तऱ्हेच्या अनेक कादंबऱ्या आपल्या मराठी साहित्यातही वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या आहेत. पूर्वीच्या जमीनदार, सावकार, गावपाटील यांच्या कथानकातून या कादंबऱ्या पुढे जाताना दिसतात. त्यावेळेला त्याकालीन परिस्थिती, त्या काळातील लोकांचे राहणीमान, तेथील संस्कृती यावर प्रकाश टाकत असतात. संस्कृतीत होणारे बदल याबद्दल त्यात माहिती दिली असते. अशीच एक मराठी साहित्यातली श्री ना. पेंडसेंची कादंबरी गारंबीचा बापू ही मला आठवली. तुम्ही ही कादंबरी वाचून बघा आणि तुमचे मत काय आहे ते मला कळवा. भेटूया परत पुढच्या पॉडकास्टमध्ये पुढच्या महिन्यातल्या 2ऱ्या रविवारी.